नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचे रेश्माज किचनमध्ये मी रेश्मा खूप खूप स्वागत करत आहे। तर आज मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेली आहे ओले बोंबील विथ ग्रीन करी रेसिपी। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। बोंबील करीसाठी आपण सर्वप्रथम वाटण तयार करून घेऊयात। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी कोथिंबीर, 7-8 हिरव्या मिरच्या, लसूण, आल्याचे काही तुकडे, तसेच 1 कांदा चिरून घेतलेला आहे। हे सर्व आपण मिक्सर मध्ये व्यवस्थितपणे छान बारीक करून घेऊयात। वाटण तयार झाल्यानंतर दुसरीकडे मी एका पॅन मध्ये 2 चमचे तेल टाकून गरम होण्यासाठी ठेवले होते। तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये 1 बटर क्यूब टाकलेला आहे। बटर क्यूब ऑप्शनल आहे, परंतु बटरने खूप छान टेस्ट येते। आपले तेल तापल्यानंतर मी त्यामध्ये ब्लेंड केलेला हिरवा वाटण टाकलेले आहे। हे वाटण आपण व्यवस्थितपणे फ्राय करून घेणार आहोत। जोपर्यंत आपल्या वाटण मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण वाटण परतून घेणार आहोत। मसाला किंवा वाटण मी व्यवस्थितपणे फ्राय करून घेणार आहे। वाटण करताना आपण त्यामध्ये 1 कांदा टाकलेला, त्यामुळे कांदा शिजण्यासाठी मी त्यावर 1 ते 2 मिनिटे झाकण ठेवून वाटण किंवा मसाला व्यवस्थितपणे शिजवून घेणार आहे, जेणेकरून कांद्याची कच्ची टेस्ट लागणार नाही। तुम्ही बघू शकता मसाला व्यवस्थितपणे शिजलेला आहे आणि त्याला तेलही छानपैकी सुटलेले आहे। मसाला फ्राय झाल्यानंतर मी त्यामध्ये फक्त अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। मी इथे ग्रीन करी करणार आहे, त्यामुळे मी कोणतेच मसाले ऍड केलेले नाही। आणि करीला तिखटपणा येण्यासाठी मी त्यामध्ये हिरव्या मिरच्या ऍड केलेल्या आहेत। जास्त मेहनत न करता झटपट होणारी माझी ही अगदी सोपी अशी रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। माझी खात्री आहे तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्की आवडेल। करी व्यवस्थितपणे शिजल्यानंतर मी त्यामध्ये इथे ओले बोंबील छान स्वच्छ धुवून कट करून घेतलेले आहेत, तर ते ऍड करणार आहे। मी इथे साधारणपणे 7-8 ओले बोंबील घेतलेले आहेत। ही बोंबील करी तुम्ही चपाती, भाकरी किंवा भातासोबत कशाही सोबत खाऊ शकता। शेवटी चवीप्रमाणे मीठ टाकल्यानंतर 1 ते 2 मिनिटे करी शिजून घेऊयात। कशी वाटली माझी बोंबील करी? तसेच माझ्या रेसिपी तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा। थँक यू।